गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. तर आज आपण नवीन रेसिपी बघणार आहोत. तर इथे आणलेले आहे मी 1 किलो चिकन. तर आज आपण बनवणार आहोत तांबडा पांढरा रस्सा अगदी कोल्हापूर स्टाईलने. तर इथे मी 1 किलो चिकन आणलेलं आहे आणि ते मी स्वच्छ वॉश करून घेणार आहे. आणि आता एका भांड्यामध्ये आपण ते चिकन शिजवायला ठेवणार आहोत आधी. तर इथे थोडंसं तेल घातलेलं आहे मी आधी भांड्यामध्ये आणि ते मस्तपैकी गरम होऊ द्यायचं. आणि मग त्याच्यानंतर फोडणीसाठी मोहरी आणि जिरे घालून घ्यायचे. ती मस्तपैकी तडतडू द्यायची आणि मग त्याच्यानंतर कापलेला 2 मोठे साईजमध्ये कांदा, तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त कांदा घातला तरी चालेल आणि तो अगदी खरपूस भाजून घ्यायचा. त्याच्यानंतर आपण जे चिकन धुतलेलं होतं ते चिकन आपण घालून घ्यायचं आणि त्याला व्यवस्थित छान हलवून घ्यायचं. जोपर्यंत त्याची वाफ येत नाही तोपर्यंत त्याला हलवून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याला 5 ते 10 मिनटं वाफेवरती थोडंसं झाकून ठेवायचं जेणेकरून ते सॉफ्ट होईल. 5 ते 10 मिनटं आपण त्याला झाकून ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये एकदम कोमट पाणी त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. त्याच्यानंतर चिकनला झाकून ठेवायचं. एक अर्धा ते पाऊण तास त्याला आपण शिजवून घेणार आहोत. त्याच्यानंतर इकडे आपण मसाल्याची तयारी करून घेऊया. इथे घेतलेले आहेत मी तीळ, पांढरे तीळ तुम्ही बघू शकताय. त्याच्यानंतर इथे घेतलेले आहेत काजू, कांदा 2 ते 3 कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, लसूण, खोबरं, टमॅटो आणि आलं. आता त्याला मसाला करून घ्यायचा आहे. तांबडा रस्स्यासाठी वेगळा आणि पांढऱ्या रस्स्यासाठी वेगळा. आधी आपण तांबड्या रस्स्यासाठी मसाला करून घेणार आहोत. त्याच्यासाठी एका कढईमध्ये आपण टमॅटो घालणार आहोत आणि ते अगदी खरपूस व्यवस्थित भाजून घेणार आहोत. टमॅटो आणि कांदा मी एकदमच घालते. आता कांदा आणि टमॅटो घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आल्याचे तुकडे आणि लसूण पाकळ्या मी घालणार आहे. तर हे सगळं एकजीव करून व्यवस्थित छान खरपूस लालसर होऊसपर्यंत भाजून घ्यायचं. थोडंसं तेल पण टाकायचं जेणेकरून लवकरात लवकर ते भाजून होईल. आणि जर लवकरच तुम्हाला जर भाजायचं असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण घालायचं आणि थोडेसे तीळ टाकलेले आहेत कारण त्याला कट खूप छान येतो तीळ टाकल्यामुळे. आता हे गरम झालेले जी ग्रेव्ही आहे ती ग्रेव्ही होण्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि गरम आहे तोपर्यंतच आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत.
त्याच्यानंतर खोबऱ्याचे तुकडेसुद्धा मी त्याच्यामध्ये घातलेले आहेत. मी इथे खोबऱ्याचे तुकडे जे आहेत ते वल्ले घालणार आहे आणि त्याच्यानंतर कोथिंबीर पण घातलेली आहे. तर हे गरम असतानाच वाटून घेणार आहे, अगदी बारीक असं तुम्ही बघू शकताय. आता आपण तयार करणार आहोत पांढऱ्या रस्स्यासाठी मसाला. तर पांढऱ्या रस्स्यासाठी मी इथे काजू घेतलेले आहेत आणि काजू मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत. त्याच्यानंतर इथे मी खोबरं जे आहे खोबरं टाकलेले आहे आणि त्याच्यानंतर लसूण, आणि आल्याचे तुकडे. आता हे सुद्धा पॅटर्न आपण मिक्स करून घेणार आहोत. कांदासुद्धा मी अगदी भाजूनच त्याच्यामध्ये घातलेला आहे, जेणेकरून त्यालासुद्धा कट येईल आणि स्वाद त्याचा खूप छान येतो. तर हे सुद्धा मिक्सरमध्ये अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आपण. तुम्ही बघू शकताय ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपण चिकन शिजले का ते बघणार आहोत. तर इथे अगदी सॉफ्ट असं चिकन शिजलेलं आहे. आता त्यामधले जे चिकन आहे ते आपण बाजूला काढून घेणार आहोत, कारण त्याचं आपण सुकं करायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे त्याच्यामधलं जे पाणी आहे ते आपण वेगळं बाजूला करणार आहोत आणि त्याचा वापर आपण तांबडा पांढऱ्या रस्स्यासाठी करणार आहोत. तर इथे आपण जे भांडं घेतलेलं आहे ते तांबड्या रस्स्यासाठी घेतलेलं आहे. तर इथे आधी तेल घालून घ्यायचं. तेल अगदी थोडंसं कोमट गरम झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण लाल तिखट घालायचं. जर घरगुती चटणी असेल तुमच्याकडं तर तीसुद्धा तुम्ही वापरू शकताय. माझ्याकडं घरगुती मी केलेली ही चटणी आहे, तीच मी वापरणार आहे. तुमच्या तिखटाप्रमाणे त्याचा वापर करावा. तर इथे मी 5 ते 6 चमचे चटणी त्याच्यामध्ये टाकलेली आहे. तर तेलामध्ये अगदी एकजीव होईपर्यंत त्याला हलवायचं, कारण त्याच्यामध्ये कट येण्यासाठी त्याला. आता व्यवस्थित त्याला गरम केल्यानंतर जास्त पण करपू द्यायचं नाही. मग लगेचच त्याच्यामध्ये जे आपण वाटण केलं होतं मगाशी ते वाटण घालून घ्यायचं. त्यातलं थोडं वाटण आपण सुक्या मसाल्यासाठी पण वापरणार आहे. त्यातलं थोडं अर्धं वाटण आपण आमटीसाठी वापरणार आहोत. त्याला व्यवस्थित हलवून द्यायचं आणि थोडंसं पाणी घालून त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं. आता जे मगाशी आपण पाणी काढून घेतलं होतं चिकन शिजवलेलं, तेच पाणी आपण इथे वापरणार आहोत आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि जेवढा आपल्याला रस्सा हवा आहे तेवढं पाणी आपण त्याच्यामध्ये वापरणार आहोत. आता व्यवस्थित उकळी येऊसपर्यंत त्याला मसाला व्यवस्थित शिजूसपर्यंत त्याला 15 ते 20 मिनिटं उकळी येऊ द्यायची. आता इथे पांढऱ्या रस्स्यासाठी आपण भांडं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर तेल टाकायचं आणि तेल थोडंसं गरम कोमट करायचं आणि मग त्याच्यानंतर 1, 2 ते 3 मिरच्या टाकायच्या तुमच्या चवीनुसार. नाही घातल्यात तरी चालतील, पण मला थोडंसं इथं स्पायसी आवडतं म्हणून थोड्याशा मिरच्या मी इथे टाकणार आहे.
त्या छान तडतडू द्यायच्या आणि मग त्याच्यानंतर आपण जो पांढरा रश्श्यासाठी जो मसाला केला होता मगाशी तो घालून घ्यायचा. तर इथे मी पांढऱ्या रस्स्यासाठी जो मसाला केला होता तो घालून घेतलेला आहे. तो सुद्धा अगदी एकजीव होईपर्यंत एकदम व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं. अगदी एकजीव करायचं त्याच्यामध्ये. आणि आपण मगाशी चिकन शिजवलेलं जे पाणी आहे ते काढले तेच आपण ह्यामध्ये वापरणार आहे. चवीनुसार मीठ घालायला अजिबात विसरायचं नाही. अगदी 10 ते 15 मिनटं छान उकळी होईपर्यंत त्याला शिजवायचं. तुम्ही बघू शकताय अगदी रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये जसे कलर येतात तसे छान कलर आलेला आहे. आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकायची. आता आपण चिकन सुक्कं करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इथं कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये तेल घालून घेणार आहे मी. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत लाल तिखट चवीनुसार. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर जास्त घालू शकताय. आमच्यात मीडियम खातात म्हणून मी 5 ते 6 चमचे तिखट टाकलेलं आहे. तेलामध्येच टाकायचं जेणेकरून त्याला कट छान येईल आणि कलर पण खूप छान येतो. आणि त्याला 1-2 ते 3 मिनिट शिजवून झाल्यानंतर जास्त काही करपून द्यायचं नाही आहे. 1 ते 2 मिनटंच फक्त त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं. आणि मगाशी जो आपण लाल मसाला केला होता तोच इथे घालून घ्यायचा आणि तो सुद्धा अगदी एकजीव होईपर्यंत व्यवस्थित हलवून घ्यायचं. तर व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटं मंद आचेवरती त्याला शिजवू द्यायचं. थोडंसं पाणी घालायचं त्याच्यामध्ये जेणेकरून ते एकजीव होऊन शिजेल. तुम्ही बघू शकता इथे मसाला एकजीव झालेला आहे. त्याला उकळी सुद्धा आलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण शिजवलेलं जे चिकन आहे ते घालून घ्यायचं आणि व्यवस्थित हलवून अगदी एकजीव सगळ्या चिकनला त्याचा मसाला लागेल एवढं हलवून घ्यायचं. आणि चवीनुसार मीठ घालायला अजिबात विसरायचं नाही.
तर चला वाढून घेऊया. तर तुम्ही बघू शकताय की अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी आहे, कोल्हापूर स्टाईलने, अगदी झणझणीत आणि छान. आणि तुम्ही ही घरी ट्राय करा नक्की. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका गाईज. थँक्यू व्हेरी मच.